विषय हा 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. आणि हा आवडता विषय, आपला ब्रँड अँबॅसेडर खरं आता हा केला पाहिजे, पेंग्विन केला पाहिजे. कारण मी प्रत्येक वेळी जेव्हा समोरून मला भाजपवाले सांगतात की तुम्ही पेंग्विन आणलं किंवा पेंग्विन, मी म्हणलं चला मी पेंग्विन बद्दल बोलतो, तुम्ही आणलेल्या चीताबद्दल बोला. क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता सगळ्यात महत्वाचा विषय, कोस्टल रोड. जे मी आजचा कार्यक्रम घेतला त्याचं कारणच हे आहे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. आणि त्यांनी जवळपास सगळीकडे कोस्टल रोडचं क्रेडिट हे घेण्याचा प्रयत्न केला की दहिसर पर्यंत, नरिमन पॉइंट ते दहिसर कोस्टल रोड हा आपण करू. सरकार आल्यानंतर 2014 मध्ये आपलं सरकार येणार होतं, तेव्हा उद्धव साहेबांनी ही घोषणा केली होती. तर 2014 मध्ये आपलं सरकार येणार होतं, तेव्हा उद्धव साहेबांनी ही घोषणा केली होती. जे मला मुद्दामून सांगायचं तुम्हाला, कारण तुम्ही इथून बाहेर निघाल्यानंतर पहिला दिसणार तो कोस्टल रोड, तो आपण केलेला आहे. पहिला दिसणार तो कोस्टल रोड, तो आपण केलेला आहे. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. पण आज मी हात जोडून भाजपला एकच विनंती करत आहे. मुंबईत अनेक कामं आम्ही केलेली आहेत, ती कामं लोकांसमोर आहेत. अच्छा, हमको सिखा रिया है. ती कामं कोणी केलेत हे मुंबईकरांना माहिती आहे. मग बीईडी असेल, कोस्टल रोड असेल, धरणं असतील किंवा सगळी जी उद्यानं असतील, अजून काही काही झू वगैरे, हे सगळे कामं आम्ही केलेत. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही. हे आपण तंतोतंत पाळलेलं आहे आतापर्यंत. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तुम्ही मला सांगा, कंटाळले नाहीत ना? जे सांगतो ते पटतंय ना? कारण हे तुम्हाला जाऊन पुढे सांगायचंय प्रचाराच्या वेळी. स्मार्ट इंडिया, फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया वगैरे जे काही त्यांनी केलं त्याचं क्रेडिट आपण घेतलंय. मुख्यमंत्री साहेब, तुमच्या सगळ्याच्या फेल्ड स्कीम्स आहेत त्याचं आम्ही क्रेडिट घेतलेलं नाहीये. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका. एक बात बता रे, वो कागज तूने चोरी किया ना? चोरी किया ना? प्रेझेंटेशन दिलं, ते प्रेझेंटेशन पण चोरलं आपलं. स्वतःचं काही ठेवलंच नाही या धुरंधरनी. तो साला बहुत नीच आदमी रे. म्हणून मला अभिमान वाटतो. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये. मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना था.